हरि ओम. उद्धवा, आत्तापर्यंतच्या प्रत्येक अवतार समाप्तीनंतर मी क्षीरसागरामध्ये प्रविष्ट झालो होतो, तुला माहिती आहे. पण यावेळी मात्र मी श्रीमद भागवत ग्रंथात प्रविष्ट होणार आहे. व्यास महाराज एका ठिकाणी म्हणतात, तेनेयम वाङ्मयी मूर्ती ही प्रत्यक्षा वर्तते हरे तिरोधाय प्रविष्ट अयम श्रीमद भागवतार्णवम. म्हणूनच श्रीकृष्ण भगवंत असताना जो काही प्रेमाचा, भक्तीचा, रसाचा परिपाक आजूबाजूच्या लोकांना मिळायचा, हाच असाच प्रत्यक्ष परिपाक, असाच भक्तिरसाचा प्रवाह भागवत ग्रंथाच्या वाचनातून, कथेच्या श्रवणातून निर्माण होतो. म्हणून भागवत ग्रंथ आज जगभर लोकप्रिय आहे, कारण ही भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. एका ठिकाणी व्यास म्हणतात, कृष्ण हे अवतारी आहेत, अवतार नाही. भगवान म्हणून ज्याच्यासाठी शोध घेतला जातो अनेक भक्तांचा, त्यावेळी कृष्णाने असा विचार केला आणि मानवी रूपाने अवतार घेतला. मानवी रूपाने प्रत्यक्ष रूप प्रगट केलं, ते म्हणजे कृष्णरूप. या कृष्णरूपाने ते आपल्यासमोर उभे आहेत आणि पुरुषोत्तम मास निमित्तानं या कृष्णरूपाचा संबंधित असलेला सगळा, भागवताशी संबंधित असलेला सगळा भाग आपण रोज नित्य नियमानं पाहणार आहोत. या पहिल्या भागात भागवत ग्रंथ हेच कृष्णांचं वाङ्मयी रूप आहे, एवढंच बघू आणि या ठिकाणी आपण थांबू. हरि ओम.